माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मला कळत नाही म्हणतो. महाराज झाला म्हणजे काय झालं? माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मी पण थोडं महाराज पण बाजूला ठेवलं आणि म्हटलं, तू जज झालास म्हणजे तुला काही सगळं कळतं का गाढवा? लहानपणीचं प्रेम वेगळं असतं. मला खरं सांग, मला कळत नाही, बिलकुल कळत नाही. माझं जजमेंट करेक्ट आहे, तुला कळत नाही. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला, कशावरून कशावरून तू म्हणतोस मला कळत नाही? मग मी माझा निर्वाळा दिला. असले जोडे खात तू 25 वर्ष ही बाई सांभाळली, हे काही कळायलाच लक्षण आहे? रोज भांडत असे दिवस काढले. दृष्टांत संपला, मला त्याचा विस्तार करायचं कारण नाही. आम्ही कबूल तिथं करतो, पण कळत नाही हे अन्य ठिकाणी करत नाही. हे सामान्याचं गणित सोडून द्या, पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवालाच म्हणतात तुला कळत नाही. हे म्हणणं किती धारिष्ट्याचं आहे. एक फार मोठं वाक्य सांगतो या संपूर्ण अभंगाचं, ज्यामध्ये एका वाक्यात विश्लेषण करता येईल अशा स्वरूपाचं वाक्य आहे. एवढं वाक्य जर कळालं तर अभंग सरळ आहे. वाक्य जरा मोठं आहे, पण मी ते हळूहळू सांगतो, कळावं हेतून. एवढंच वाक्य घरी घेऊन जा, काम होणार आहे. ज्याला इसेन्स म्हणतात इंग्रजीमध्ये, अर्क म्हणतात मराठी. या संपूर्ण अभंगाचा अर्क त्याच्यात सामावलेला आहे. एका वाक्यात सांगतो. ज्या ईश्वरी सत्तेनं सकलांना आकलन शक्ती दिली, त्याच ईश्वरी सत्तेनं स्वतःचं स्वरूप या क्षणापर्यंत अनाकलनीय ठेवलंय. विचार करा या गोष्टीचा. अजून वाक्य अर्ध आहे, पूर्ण करायचं आहे. ज्या ईश्वरी सत्तेनं सकलांना आकलन शक्ती दिली, पण त्याच ईश्वरी सत्तेनं स्वतःचं स्वरूप या क्षणापर्यंत अनाकलनीय ठेवलंय. पण अशी जी अनाकलनीय सत्ता आहे, त्या सत्तेला स्वतःला एक गोष्ट अनाकलनीय आहे, आणि ती कोणती असेल तर त्या सत्तेला स्वतःचं नाम अनाकलनीय आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. हे जरा सोप्या भाषेत सांगतो, कळेल, रुचेल, पचेल अशा भाषेत सांगतो. ज्या देवानं आपल्याला बुद्धी दिली, सोपं सांगतो, ज्या देवानं आपल्याला बुद्धी दिली त्याच देवानं स्वतःचं स्वरूप कळू नये अशी व्यवस्था ठेवली. ते कळत नाही. ज्या देवानं आपल्याला बुद्धी दिली त्या बुद्धीनं तो देव कळत नाही. पण जो देव कळत नाही अशा देवाला एक गोष्ट कळत नाही, आणि काय कळत नाही तर त्याचं नाम किती श्रेष्ठ आहे हे त्याला कळत नाही, असा या अभंगाचा अर्थ आहे. आता त्याच्या विस्ताराकडे जाऊया. इकडे लक्ष द्या. तुकोबाराय फार सुंदर बोलतात. 2 दृष्टांत माझ्या समोर आहेत. देशावर थंडीची खूप मोठी लाट आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊन माझ्या आवाजावर परिणाम मला निश्चित जाणवतोय. पण तरीही मी तुमच्याशी अंतःकरणपूर्वक संवाद करतोय. 2 दृष्टांत माझ्या समोर आहेत. एक महाभारतातला आहे आणि एक रामायणातला आहे. वाढवायला नको, मला लगेच कळतंय. मी स्टेबल झाले बरोबर माईकच्या पुढं. महाभारत युद्ध संपलं त्यावेळीचा प्रसंग आहे. इकडे लक्ष द्या. माझं स्वतःचं मत असं आहे की कानानं कीर्तन ऐकणं काही नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कानानं कीर्तन ऐकलं तर काय नवल आहे, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, कीर्तन ऐकताना श्रोत्याची पापणी सुद्धा खाली पडता कामा नये, त्याचं नाव श्रवण आहे. आणि त्याहीपेक्षा उच्चस्तरीय सांगायचं झालं तर कीर्तनातलं एखादं संत वचन कर्णातून आपल्या अंतःकरणात जावं आणि जीवदशा संपून जावी, याचं नाव श्रवण आहे. या ताकदीनं ऐकलं पाहिजे श्रोत्याने. युद्ध संपलं.
भगवान कृष्णचंद्राने असा विचार केला की आता थांबून चालणार नाही, कारण पितामह भीष्मांचं प्राणोत्क्रमण होईल, तत्पूर्वी त्यांच्याकडे गेलं पाहिजे. पण पांडवाचं वर्तमान द्रौपदीला घेऊन परमात्मा तिथं आले. त्यावेळेचा प्रसंग आहे, फार सुंदर प्रसंग आहे, माझ्याकडे लक्ष द्या. शरपंजरी पडलेले पितामह, सगळ्या बाणांची टोकं त्याच्यात शिरलेली, रक्त निथळत होतं, शरीर शुष्क झालं होतं, पण तोंडावर क्षात्र तेज होतं. भगवान तिथं गेले आणि घटना अशी झाली की भगवंताने त्याला नमस्कार केला, पितामहाना. तर पितामह भीष्म हसले. त्या भगवंताने विचारलं, का हसलास? भीष्म म्हणाले, असाच हसलो. भगवान म्हणले, असंच नाही हसणार कोणी, असंच जे हसतात त्याला लोक ठाण्याला पाठवतात. की त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. असंच कोण हसेल? नियम असा आहे की विनोद झाला हसला शहाणा, विनोद झालाच नाही ना हसला तो वेडाच आहे, आणि विनोद होऊनही हसला नाही तो त्याच्यापेक्षा वेडा. काही काही कीर्तनं कळत नाहीत लोकांना. काही काही गावी गेल्यानंतर त्यांना काही सांगा, खांबाला टेकून बसलेला असतो, फक्त बुक्का लावून हारच घालायचा असतो, ग्रहण क्षमतेच्या नावी शून्य. का हसला? मग पितामहानी कारण सांगितलं. हसण्याचं प्रयोजन एवढंच आहे, दयाघना, तू सर्वज्ञ आहे, सर्व सर्वेश्वर शक्तिमान परमात्मा आहे, मी मर्त्य जीव आहे. वास्तविक मी तुला नमस्कार करायला पाहिजे, तर तू मला नमस्कार का केला? मला हसू आलं. ते भगवान कृष्णचंद्राने विचार सांगितला, मी तुला नमस्कार केलेला नाही, तुला वाटत असला तरी. तशा भ्रामक कल्पनेत तू राहू नको, मी काही तुला नमस्कार केला नाही. मग आत्ता जो नमस्कार केला तो तुला केलेला नाही. मी जन्माला आल्यानंतर 6व्या दिवशी पुतना मावशी आमच्या घरी आली होती. माझं वय 6 दिवसाचं होतं. मी पुतना मावशीला शोषून ठार केलं. त्या दिवसापासून आजपर्यंत युद्ध आणि युद्धच करत आलो. पण या सर्व युद्ध पर्वामध्ये मी मुष्टिक मारला, चाणूर मारला, कंस मारला, शिशुपाल मारला, एकापेक्षा एक रथी महारथी मारले. पण या सर्व युद्ध पर्वामध्ये तुझ्यासारखा योद्धा पाहिला नाही, जो भारतीय युद्धात पाहिला. पण तुझ्या युद्ध नैपुण्याला मी नमस्कार केलाय. काय भीष्मांची ताकद असेल. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या भाषा प्रभूंनी त्यांचा गौरव करताना उल्लेख कसा केलाय. हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. ज्याच्या प्रतापाचा भानू अत्यंत तेजस्वी असे भीष्म, देवाने नमस्कार केला. आनंद वाटला. देव प्रसन्न होऊन म्हणाले, पितामह, तुमचं युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न आहे, काही पाहिजे असेल तर मागा. भीष्माने त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हटले, आता मागायचं काय शिल्लक राहिले, आणखीन काही सेकंदांनी माझं प्राणोत्क्रमण होणार आहे. पण मी भाग्याचा आहे. योगी जपी तपी ऋषी मुनी संत महंत महानुभाव आयुष्यभर प्रयत्न करतात की अंतसमयी तुझं नाव मुखाला यावं आणि माझा अंतकाळ होताना तू प्रत्यक्ष असावं. या परत भाग्य कोणतं आहे. मला काही मागायची इच्छा नाही. उलट तुलाच काही मागायचं असेल तर मागून घे, असा प्रतिप्रश्न भीष्मानी केलाय. तुला पाहिजे ते माग. देवाला आश्चर्य वाटलं की कधी आपल्याकडे येणारी माणसं मागणारीच येतात. मला माग म्हणणारा हा पहिलाच भेटलाय. आता मिळालीच संधी आहे तर मागून जाऊ म्हणून भीष्माना त्याने सांगितलं, मी मागायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मला वचन द्यायला पाहिजे. मी मागेल तेच देईल. आपला थरथरता हात त्याने भगवान कृष्णाच्या हातावर ठेवला. म्हटलं, माझं अभिवचन आहे, तू मागशील ते देईल. मी शरपंजरी असलो तरी माझं नाव भीष्म आहे, म्हणेल ते करेल अशी माझी प्रतिमा आहे. मी उठेल आणि तुला देईल, काळजी करू नको, माग काय पाहिजे ते. भगवान कृष्णचंद्राने त्याला सांगितलं, माझी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. सांग इच्छा काय असेल ती पूर्ण करणार, वचन दिलंय. मग भगवान कृष्ण म्हणाले, माझी एक छोटीशी इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, एवढीच इच्छा आहे.
भीष्म दुसऱ्यांदा हसले आणि म्हणाले, कृष्णा म्हातारा झालास पण अजून तुझा कपटी स्वभाव गेला नाही. आत्ता मला फसवलंस, पण ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून मी मागतो. आता वचन दिलंय, पण माझी पण एक अट आहे. मी मागेन ती तू दिलं पाहिजे, तू पण वचन दिलं पाहिजे. पण भगवान अत्यंत चतुर तो शिरोमणी. ते म्हटले, मी तू मागशील ते देईल, पण मी तुला आधीच सूचना देतो, जे मी मागितलं ते तू मागायचं नाही, गडबड होऊ शकते. नाही म्हटलं, मी तसं मागणार नाही, माझी मागणी वेगळी आहे. मग भीष्मानी काय मागितलं ते म्हणाले, तू मला प्रसन्न होऊन आशीर्वचन दिलं, माझ्या युद्ध कौशल्याला भुलून मला तू मागणी मागायला सांगितलंस. कृष्ण ऐक, या युद्धात तू हातात शस्त्र धरणार नाहीस अशी प्रतिज्ञा केली होतीस, पण मी ते शस्त्र धरायला लावलं आणि तुझी प्रतिज्ञा मोडली. भगवान म्हणाले, कधी केली होती? कारण खरं बोलायची सवय नाही. ऐक, मी अर्जुनावर अस्त्र टाकल्यानंतर बेधुंद झालास, रथावरनं खाली उडी मारलीस, तुझ्या डोक्याचा मंदिल खाली पडला, बेधुंद होऊन तिथलं रथाचं चाक उचललं, माझ्या अंगावर धावला होतास, आठवतं? हो म्हणले, धावलं होतो. मग ते हातात असणारं रथाचं चाक सुद्धा आयुध आहे, तुझा पण मोडला. आता माझी एवढीच इच्छा आहे की तो माझा पंचम पुरुषार्थ आहे, माझे डोळे मिटताना तसं दर्शन मला द्यावं आणि माझं प्राणोत्क्रमण घडावं. भगवानाला आनंद झाला, त्याने हातात रथाचं चाक घेऊन असं दर्शन देणार आणि पितामह भीष्मांचे डोळे मिटणार. एवढ्यात युधिष्ठिर, धर्मराजा आणि अर्जुन, नकुल, सहदेव, भीमादिकांनी त्यांचे पाय धरले. पांडवांनी सांगितलं, जाऊ नका, जाऊ नका, आम्हाला खूप वैषम्य वाटतंय, आम्ही अत्यंत दिलगीर आहोत, काही प्रश्न आमच्या अंतःकरणात आहेत, ते दिल्याशिवाय आम्हाला समाधानही होणार नाही. आम्ही पांडव पुण्याचे पुतळे, आम्ही आयुष्यात कधी पाप केलं नाही, जे आयुष्यात पाप केलं नाही ते या 18 दिवसात केलंय. तुमची अशी अवस्था करण्यास आम्ही कारणीभूत झालो. द्रोण काय, कृप काय, आपण काय, अशा गुरुजनांच्या बाबतीत आमचं वागणं कसं होतं? आमच्या हातून पाप झालंय, तर हे पाप नष्ट होईल कशाने आणि पापमुक्त आम्ही कशाने होऊन, एवढं सांगा. त्यास पितामह भीष्मानी तिसऱ्यांदा हसून उत्तर दिलं, अर्जुना, या पापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही ज्याच्या सान्निध्यात आहात त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करा, तुम्ही पापमुक्त व्हाल, हे भीष्माने सांगितलं. अर्जुनाला आश्चर्य वाटलं, त्याने विचारलं, याच्या नावानं पाप जाईल? ह्यानीच तर हा ब्रह्म घोटाळा केला, मी युद्ध करत नव्हतो, याने मला प्रवृत्त केलं करायला आणि त्याच्या नावानं पाप जाईल? त्यालाच विचार. म्हणून भगवान श्रीकृष्णाकडे पुढा करून अर्जुनाने विचारलं, या नावानं पाप जाईल? देवाने खांदे उडवले, म्हटले, मलाच माहित नाही. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, 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 तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो, सुख जाणो. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम.
नामाची किंमत काय. दुसरा दृष्टांत माझ्या समोर आहे. आपण बहुश्रुत आहात. या परिसरात अगदी बाठी हायस्कूल पासून भव्य दिव्य उत्सव आजपर्यंत संपन्न झालेत. येणाऱ्या 4 तारखेपासून राज्यस्तरीय उत्सव आपल्याकडे होणार आहे. आमच्या परंपरेचे विद्यमान सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखारविंदातून आपल्याला भागवत कथा ऐकायचा योग आलाय. ही आपल्या सर्वांची पुण्याई म्हटली पाहिजे खऱ्या अर्थाने. या परिसरात रामायणातला एक दृष्टांत आहे. बहुश्रुत आहात, ऐकत आलेले आहात, पण क्रमप्राप्त म्हणून तुमच्या पुढे मांडतो. सेतुबंधनाच्या वेळेस वानर दगडी टाकत होते आणि ते पाण्यावर तरंगत होते, हे आपल्याला माहिती आहे. भगवान प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की माकडांच्या हातून दगडी तरतायत, आपण पण एखादा टाकून बघावा. म्हणून त्यांनी दगड उचलला पण, आणि टाकणार एवढ्यात त्यांच्या लक्षात आलं, आपण दगड टाकला आणि तो तरंगला तर बरा, आणि जर या वानरांच्या देखत बुडला तर हे उद्यापासून आपलं दर्शन नाही घेणार. पण जरा लांब गेले, दगड उचलला, टाकला. मला लांबवण्यात काही स्वारस्य नाही, त्याला घनता असल्यामुळे तो बुडालाच. 5-25 दगडी टाकले, एकही तरंगला नाही. तेवढ्यात मागाहून टाळी ऐकायला आली. प्रभू रामचंद्रांनी मागे बघितलं तर त्याच्या लक्षात आलं मारुतीराय उभे होते. त्याने विचारलं, मारुती तू? हो म्हणले, मीच. केव्हा आलास? पहिल्याच दगडाला आलोय. मी हे सगळं बघितलंय तुमचं काय झालेलं. भगवान जवळ गेले आणि विचारलं, तू माझा मित्र आहेस, दास आहेस, सखा आहेस, भक्त आहेस? देवा हे का विचारताय? एवढ्यासाठी की जे बघितलं ते गावात सांगायचं नाही. तर म्हटलं, मी माझ्या पॅनलची बदनामी कशी करेल? असं होणार नाही. तरी देवाने विचारलं, तुम्ही दगडी टाकता ते तरंगतात आणि मी टाकलेला का बुडाला? मारुतीरायाने युक्तिवाद केला आणि सांगितलं, देवा तुला कळत नाही, बहुतेक याच विधानाभोवती कीर्तन फिरतंय. देवा तुला कळत नाही. हे भक्तच बोलू शकतो देवाला, तुला कळत नाही. काय कळत नाही? साधी गोष्ट कळत नाही. युक्तिवाद तर बघा किती सुंदर आहे. उत्तर भारतीय साधूंनी फार सुंदर भाव काढले त्याच्यातून. एवढं घेऊन जा घरी, फार सुंदर आहे. देवा तुला साधी गोष्ट कळत नाही. काय? अरे तू ज्याला उचलून घेतो तोच भवसागरात तरतो, तू ज्याला टाकून दिला तो बुडणारच आहे. असा युक्तिवाद मारुतीरायांनी केलाय. तुला तुझ्या नामाची किंमत माहित नाही. तुकोबाराय म्हणतात ते आम्ही जाणतो. तुझा नकळे मेघ श्यामा, तुझ्या नावाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझ्या नावाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझ्या नावाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे जन्म गोडायासाठी, जन्म गोडायासाठी या वैष्णवाच्या घरी प्रेम सुखाईच्या घरी, या वैष्णवाच्या घरी प्रेम सुखाईच्या घरी. जन्मगोड यासाठी, जन्मगोड यासाठी या वैष्णवांच्या घरी प्रेम सुखाईच्या घरी, या वैष्णवांच्या घरी प्रेम सुखाईच्या घरी. तुझ्या नामा हे समजून सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी 3 दृष्टांत दिले. माझ्याकडे लक्ष द्या. खूप छान बसलाय आणि खूप अत्यंत तन्मयतेने ऐकत आहात. माझी प्रसन्नता वेडी झाली. मी तरीही जास्त धन्यवाद सगळ्या माता भगिनींना देणार आहे. या सगळ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी, त्यांना शतशः धन्यवाद. म्हणजे मी काय स्तुती पाठक नाही आहे, पण तुम्हाला कौतुक केलं एवढ्यासाठी. कशासाठी असं जर विचारलं तर टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून त्या कीर्तनाला आल्यात. हे कौतुक आहे, मानलं पाहिजे. नाही तर हा प्राईम टाइम आहे, 7 ते 9 वेगवेगळ्या मालिका दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरनं चालू असतात. पण मी काही स्तुती करायला एवढ्या सवंग प्रतिष्ठेचा नाही.
तुमचं कौतुक केलं कशासाठी माहिती आहे का? सांगू का? माझ्या मनातलं तुमचं कौतुक एवढ्यासाठी केलं की तुम्ही मालिका सोडून कीर्तनाला आलात. याचं कारण माहिती? तुम्हाला सुद्धा माहित नाही ते मी सांगतो. कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे की मालिका खोटं आहे आणि कीर्तनच खरं आहे. हा वारकरी कीर्तनाचा विजय आहे. कारण तिथे जे चाललंय ते खोटंच आहे हे माहिती आहे. कीर्तनातलं एखादं वाक्य आमचं जीवन बदलू शकतं. हा कीर्तनाचा महिमा आहे, लक्षात ठेवा. 3 दृष्टांताचा विचार आहे. मी फार म्हणत बसत नाही, कारण मला जरी उत्साह असला तरी घड्याळ थांबायला तयार नाही. फार सुंदर दृष्टांत, एकापेक्षा एक श्रेष्ठतम 3 दृष्टांत याच्यात आहेत. कुमुदिनी काय, कुमुदिनी काय, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी काय, कुमुदिनी काय, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. भ्रमर सकळ भोगी तसे, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. भ्रमर सकळ भोगी तसे, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. दृष्टांत काय तो लक्षात घ्या. सिद्धांताची सिद्धी करण्यासाठी दृष्टांत दिले जातात. पहिला दृष्टांत आला. कुमुदिनी या शब्दाचा अर्थ फूल जरी असला तरी विशेषत्वानं त्या ठिकाणी कमळ लक्षात घ्यावं लागतं. कुमुदिनी म्हणजे कमळ, फूल. इकडे लक्ष द्या. त्या कमळामध्ये परिमळ आहे, सुगंध आहे, मकरंद आहे. पण त्या परिमळाची किंमत फुलाला माहीत नसते. शेकडो किलोमीटरवरनं भुंगा येतो, मग त्याचा आस्वाद घेतो. भ्रमर सकळ भोगी तसे. नाथ महाराजांनी फार मी प्रमाण आता म्हणत बसत नाही, वेळही हातात नाही. पण ज्ञानेश्वरीतली एक ओवी माझ्या समोर आहे, ती रुंजी घालते मला. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराज हळुवारपणानं बोलतात. परिमळू निघालिया पवना पाठी, मागे ओस फूल राही देठी. तैसा आयुष्याच्या शेवटी केवळ देह. ज्ञानेश्वरी काय बोलते त्याचं प्रतिबिंब नाथ महाराजांच्या वाङ्मयात पडलेलं दिसतं. परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. संत विचारातील एक वाक्यता दर्शन होत आहे. इकडे लक्ष द्या. वास्तविक फूल आणि परिमळ अनन्य आहे. परिमळ संपला की फुलाला मरण आहे. पण तरी देखील फुलाला त्याचा सुगंध कळत नाही, तो भुंग्याला कळतो. तुकाराम महाराज देवाशी संवाद साधता म्हणतात, देवा ऐक, गेली 1.5 तास तुला मी सांगतोय, हेच सांगतोय. त्या फुलामध्ये परिमळ आहे, फुलात सुगंध आहे, पण फुलाला कळत नाही, तो भुंग्याला कळतो. तसं नाम तुझंच आहे, तुला कळत नाही, ते आम्ही जाणतो. आणि तुला हेही कळत नसेल तर माझं बोलणं ऐक. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी त्यासी कामा. ज्याची नये जोडी त्यासी कामा, ज्याची नये जोडी त्यासी कामा. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नये जोडी
रसिका याची नये जोडी त्या याची नये जोडी त्या श्रीरामा. दुसरा दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिला. मला याचं पुन्हा मंथन झाल्यानंतर अंती लोणी सांगायचंय, त्याच्यातून नवनीत जे बाहेर येणार आहे. फुलाचा आणि सुगंधाचा दृष्टांत दिला, भ्रमराचा दिला. तृतीय चरणात तुकाराम म्हणतात, महाराजांनी असं वर्णन केलं की आईच्या स्तनात दूध आहे, पण त्या दुधाची किंमत काय आहे ही आई जाणू शकत नाही, आईला माहित नाही. बाळाला कळते. बाळा दुधाची गोडी बाळाला कळते. तसं नाम तुझंच आहे, पण ते तुला कळत नाही. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, त्या नामाची महती आम्हाला आहे. देवा, संवाद साधताना तुकाराम महाराजांनी एकापेक्षा एक उच्चतम दृष्टांत दिले. तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिशी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिशी पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, तुका म्हणे मुक्ता फळ, शिंपी पोटी. म्हणे मुक्ता फळ, नाही त्याची भेटी. नाही कैसे तुझा ठावे, कैसे तुझा ठावे, नाही तुझे नाम, कैसे तुझं ठावे. कैसे तुझं ठावे, कैसे तुझं ठावे, नाही तुझे नाम, कैसे तुझं ठावे. शेवटचा दृष्टांत हा कोकणातला दृष्टांत आहे. खरं म्हणजे समुद्रकाठी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्या शिंपल्यामध्ये मोती असतो, गुळधाव मोती. तो कसा निर्माण होतो ज्ञानेश्वरी बोलते. स्वातीचे जे उदक, शुक्ती, मोती, व्याळी, वीक. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला आणि तो जर शिंपल्यात थेंब गेला त्याचा मोती होतो, आणि सापाच्या तोंडात पडला तर विष होतं. ज्ञानोबारांनी मांडलेला विचार. मला तिकडे सध्या जायचं नाही, पण त्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. पण त्या मोत्याची किंमत काय ही शिंपल्याला सुद्धा माहीत नसते. ती सराफाला कळते, नाही तर ज्याला घालायचंय त्या रसिकाला कळते. दृष्टांत संपला. तुकाराम महाराज संवाद साधताना बोलता, देवा ऐक, त्या शिंपल्याचाच मोती आहे, पण त्या शिंपल्याला त्याची किंमत कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं नाम तुझंच आहे, पण तुला त्याची किंमत कळत नाही, आम्ही जाणतो. अभंगाचा भावार्थ झालाय. आता हे जे मंथन झालंय वैचारिक दृष्ट्या, मंथनाच्या अंती लोणी निघत असतं. ते लोणी तुमच्या हातात देऊन मी समारोप करणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या श्रद्धेनं भजन करा, कारण आता नामाचाच महिमा आम्ही गात आहोत. सगळ्यांनी सारखे बसून हाताने टाळी आणि मुखांना असा जयघोष झाला पाहिजे की ज्या जयघोषानं आपल्या सर्वांचं कल्याण अशा स्वरूपाचं व्हावं. मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. हे सगळंच पाहायला सुद्धा अभिनव आहे. वेगवेगळ्या कल्पना मंडळांनी राबवल्यात. मगाशी मी संकोचलो थोडासा भिंतीहून ज्ञानेश्वर महाराज आल्यावर. तुम्ही म्हणाल संकोच कशाचा झाला? माझ्याकडे वाघ नसल्यामुळे मी चांगदेव नाही. ज्ञानेश्वर महाराज सामोरे जरी आले, पण या मुलांवर चांगले संस्कार घडावेत या चलचित्रातून आपण दर्शित केलं. आता समारोपाकडे जात असताना एक महत्वपूर्ण विचार प्रसवतोय आणि मग समारोप करणार आहे. इकडे लक्ष द्या. देवा, तुझ्या नामाची किंमत तुला कळत नाही, ती आम्हाला कळते. हे किती महत्वाचं आहे. मग 3 दृष्टांत दिले. देवा, एक फुलामध्ये सुगंध आहे पण फुलाला कळत नाही, त्याची किंमत ती भुंगा जाणतो. पुन्हा मागे नेतोय तुम्हाला. परिमळ फुलाचाच आहे पण फुलाला कळत नाही, तो भुंग्याला कळतो. दूध आईचंच आहे पण आईला कळत नाही, ते बाळाला कळतं. मोती शिंपल्याचाच आहे पण शिंपल्याला त्याची किंमत कळत नाही, ती रसिकाला कळते. तसं नाम तुझंच आहे पण तुला ते कळत नाही, आम्ही जाणतो. आता ऐका, माझे प्रश्न आहेत त्या ठिकाणी. मग परिमळ याचा अर्थ सुगंध फुलाचाच आहे पण त्याचा भोग भुंग्याला आहे, तो फुलाला नाही. फुलाला सुगंधाचा संयोग आहे पण भोग नाही, तो भोग भुंग्याला आहे. मग तो सुगंध जन्माला आला कुणासाठी? हा प्रश्न आहे ना. काही कळतंय? अजून जर सोपं करतो.
आईच्या स्तनात दूध आहे, पण भोग बाळाला आहे. मग ते दूध जन्माला कुणासाठी आलं? बाळासाठी. आत्ताशी माना हल्ल्या. दूध जन्माला आलं बाळासाठी. सुगंध जन्माला आला भ्रमरासाठी. दूध जन्माला आलं बाळासाठी. शिंपल्यामध्ये मोत्याचा जन्म आहे, पण त्या शिंपल्याला त्याचा काही उपयोग नाही, तो रसिकाला आहे. याचा अर्थ मोती जन्माला आला रसिकासाठी. आता बघा कशी उत्तरं पुढे जातात. परत एकदा रिपीट करतो. सुगंध जन्माला आला भुंग्यासाठी, दूध जन्माला आलं बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी, आणि तुकाराम महाराज देवाला सांगतात, तू सुद्धा अवताराला आलास आमच्यासाठी. तुझा जो अवतार झाला तो आमच्यासाठी आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर व आपुल्याचे कैवारे मी साकार होऊन अवतरे आणि अज्ञानाच्या अंधारे गिळून घाली. ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय वाचा. एवढ्यावर थांबले नाहीत तुकाराम महाराज. त्याने आणखीन एक प्रश्न केला. इकडे लक्ष द्या. काय प्रश्न केला? देवा, सुगंध जन्माला आला भ्रमरासाठी, दूध जन्माला आलं बाळासाठी, मोती जन्माला आला रसिकासाठी, आणि तू अवताराला आलास आमच्यासाठी. आता मला एक प्रश्न पडलाय, उगीचच काही कारण नसताना प्रश्न डोक्यात आला. भुंगाच नसेल तर सुगंधाला कोण विचारेल? बाळच नसेल तर दुधाला कोण विचारेल? रसिकच नसतील तर मोत्याला कोण विचारेल? आणि आम्हीच नसू तर तुला तरी कोण विचारेल? तुझी महत्ता आहे ती आमच्यामुळे. लक्षात ठेव देवा, आम्ही तुझ्या नामसंकीर्तनाचे गोडवे गायले, ते श्रेष्ठतम आहे म्हणून. एकच प्रश्न आता अंतःकरणात आहे. इकडे लक्ष द्या. मी जिथं उपक्रम केला तिथंच उपसंहार अत्यंत हेतुपुरस्पर आणि योजनाबद्ध करतोय. आपण सगळे जमलेले तमाम वारकरी बांधव आणि भगिनीनो, या धर्मसभेतून मला संदेश एक महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा द्यायचा आहे. अनेक साधनं जरी असतील तरी सुद्धा मी जिथं सुरुवात केली की वारकरी संप्रदाय हा शहाण्या लोकांचा पंथ आहे, त्यांनी सांप्रत काळात कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन असेल तर ते फक्त नामसंकीर्तनच आहे. बाकीच्या साधनांच्या नादी न लागणं उत्तम आहे. अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. वयाची मर्यादा आहे, अधिकाराचा प्रश्न आहे. हे सगळे विस्तारपूर्वक मांडण्यास मला वेळ नाही. साधी पूजा करायची झाली तरी सुद्धा स्नानाची आवश्यकता आहे, जे की नाम घेताना स्नानाची गरज नाही. नाम जप यज्ञो तो परम बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानदेवी कंठरवानं सांगते, झोपेतून उठल्या उठल्या आम्ही नाम घेऊ शकतोय, ते झोपेपर्यंत घेऊ शकतोय. अहो, नाथ महाराजांसारखा एखादा महात्मा आम्हाला सांगतो हरी बोला भांडता. काय गंमत आहे? सुरेश महाराज, माझी 40 वर्ष गेली पण अजून मी कधीच बघितलं नाही की दोन बायका नळावर भांडतायत. एक म्हणते रामकृष्ण हरी, दुसरे म्हणजे खबरदार पुढे येशील तर वासुदेव हरी. असं भांडण कधी झालंय तुम्ही? त्याचं उत्तर असं आहे, असं जर भांडण झालं तर ते भांडण राहणार नाही, ते भजन होईल. लक्षात ठेवा. समारोपाचा मुद्दा माझ्याकडे लक्षात घ्या. आम्ही योग या करू नाही शकत. अहो, सध्या 2 तासाच्या कीर्तनात आम्ही 84 आसनं बदलणारे. काय योग करणार? काय योग करणार? आम्ही यज्ञ करू शकत नाही. आमच्या हातात जर काय असेल तर फक्त नामसंकीर्तन आहे. पण आज इथनं उठताना एक निर्णय पक्का झाला पाहिजे. आमची साधना वारकऱ्यांची फक्त नामस्मरण आहे. येता जाता उठत बसता कार्य करता. भांडी घासताना आम्ही रामकृष्णारी म्हणू शकतो. रस्त्यानं आपण जाता जाता रामकृष्णारी म्हणू शकतो. जरा बोलू, मला क्षमा करा, पण काळ वेळ नाम उच्चारित नाही या चरणाचा आश्रय घेताना
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची वाणी अशी अनावर झाली की शौचाला बसले तरी सुद्धा नामसाधना सुरू होती. आमच्यामध्ये यत्किंचितही बदल होणार नाही. आणि इथून उठताना आत्ता एकच प्रश्न मला शेवटचा आहे, जो मी टॉप सिक्रेट म्हणून तुमच्या पुढे मांडलाय. वेळ संपलाय माझा. माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्व साधकांच्या समोर. नाम श्रेष्ठ आहे, नाम महत्तम आहे, नाम कल्याणकारी आहे आणि नाम आमचा उद्धार करणार आहे, असं जर असेल आणि हे जर ठाऊक असेल तरी लोक नाम का घेत नाहीत? हा प्रश्न आहे माझा. नाम श्रेष्ठ आहे, नाम पवित्र आहे, नाम उद्धारक आहे, आमचं कल्याण करणार आहे, मग लोक नाम का घेत नाहीत? त्याचं उत्तर मला समजलं माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. नाम श्रेष्ठ असताना सुद्धा नाम लोक का घेत नाही याचं उत्तर एकच आहे की नामाच्या ठिकाणी एक दोष आहे. हे आता रेकॉर्डिंग चाललंय, लाखो लोक बघतील आणि तुमच्या सृजनांच्या साक्षीनं सांगतो, नाम श्रेष्ठ आहे पण नामाच्या ठिकाणी एक दोष आहे. आणि कोणता दोष असेल तर ते फुकट आहे, एवढाच त्याचा दोष आहे. ते जर 62,000 रुपये तोळा असतं ना तर लोकांनी गुरुपुष्यामृताच्या योगावर ग्रॅम ग्रॅम घेऊन ठेवलं असतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, नाम फुकट असलं तरी ते श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये कोणताही संदेह नाही. आमचा उद्धार झाला तर नामानच होईल. एक वाक्य सांगू तुम्हाला समारोपाच्या प्रसंगी, कराल? आज एक महावैष्णव असणाऱ्या पारायणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळुकर यांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी हजारो लोकांसह पारायण केली. आज त्यांच्या निर्गमनाला 18 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या पुण्यस्मरणाचं सकाळचं कीर्तन करून मी तुमच्यापर्यंत प्राप्त झालो. त्यांचा एक संदेश सांगतो, आजपासूनच सुरुवात करा त्या महापुरुषाचं स्मरण करीत, काही अडचण नाही. ते म्हणायचे, नामातच झोपा, असा त्यांचा संदेश होता. नामात झोपा. अंथरुणावर पडल्यानंतर जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. उठताना तुम्ही प्रयोग करा, सकाळी रामकृष्ण हरी मुखात येईल, याचा अर्थ रात्रभर त्यांनी नाम चालवलंय. हा नामाचा साक्षात्कार आहे. नको ते विचार घेऊन झोपू नका, नामसाधना करा. जरा बोलू, हे किती फलदायी होईल माझ्या प्रिय श्रोत्यानो. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हे प्रचंड द्रव्य करून खर्च करून हे उत्सव कशासाठी करायचे? मला संकल्पना अत्यंत आवडली की इथं कुणालाही देणगी मागितली जात नाही. स्वयंस्फूर्तीनं आजीव सभासद देणग्या देतात आणि हा उत्सव उभा राहिला. या सर्व देणगीदारांचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि कौतुक करतोय. त्याने आपलं द्रव्य, याचं कारण आहे, कारण असं आहे, तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी अपवित्र आहेत. तन मन धन या तिन्ही गोष्टी अपवित्र आहेत. पण तन शुद्ध करायचं असेल तर स्नान केलं पाहिजे, मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान केलं पाहिजे आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान केलं पाहिजे. ते दानानं शुद्ध होईल कदाचित झालं तर लक्षात ठेवा. आणि आपण प्राप्त केलेल्या लक्ष्मीतील 1/10 लक्ष्मी दान करावी, 1/10 पैसा दान करावा असा शास्त्राचा संकेत आहे. तर ज्यांनी याच्यामध्ये आपलं योगदान दिलं त्यांचं निश्चित अभिनंदन आहे. प्रश्न माझा शेवटचा मी सांगता सांगता राहिलो, इकडे लक्ष द्या. आम्ही नामात झोपलं पाहिजे, अखंड नामसाधना केली पाहिजे. हे कशासाठी उत्सव? मी प्रमाण देऊन आलो की कदाचित असं घडेल आणि तसं जर घडलं तर ते आमच्या जीवनातलं सुवर्णपान असेल. मृत्यू सगळ्यालाच आहे, पण मृत्यूच्या समयाला बुद्धी साथ देईल असंच नाही. पण त्या विपन्न अवस्थेमध्ये पडलो असताना झटकन जर बुद्धीने साथ दिली आणि मनात आलं की पालीला उत्सव झाला होता आणि मी तिथं भजनात बसले होते ना, रामकृष्णारी म्हणताना प्राणोत्क्रमण झालं, तर आयुष्याची पुण्याई कामाला आली. हे कायम लक्षात ठेवा. या उत्सवाची ती फलश्रुती असावी. समारोपामध्ये 5 गोष्टी सांगणार आहे. मी आलो, माझे सन्मित्र मोहनशेठ म्हात्रे की जे आता या राज्यश्री उत्सवाचे प्रमुख आहेत, त्यांच्या अट्टहासापोटी माझं येणं झालं.
पण आपण सर्व बसलेले इथे वारकरी संप्रदायाचे उपासक 5 गोष्टी तुम्ही कमवायला शिका. माझ्या कीर्तनाचा विचार संपलाय, पण सामाजिक भान ठेवून 5 गोष्टी तुमच्यापुढे मांडतो. एक उत्तम प्रकृती. तुमच्याकडे 5 गोष्टी असल्या पाहिजेत. एक उत्तम प्रकृती, सुदृढ असलं पाहिजे. दुर्दैवाने निकृष्ट आहारात आम्ही आमच्या शारीरिक संपत्तीचं नुकसान करतोय. उत्तम प्रकृती. सगळ्या माझ्या बांधवांना माझं सांगणं आहे, आपण वारकरी असलो तरी मुलांसाठी तालीम निर्माण करा. समर्थानी गाव तिथं मारुती ही संकल्पना कशासाठी केली? बलोपासना असावी. माझ्या सर्व भगिनींना मी सांगेल की आपली मुलं जेवायला बसल्यानंतर त्यांच्या भातावर थोडंसं दही असलं पाहिजे, चमचाभर तूप असलं पाहिजे, त्याच्या भाकरीवर 1 चमचाभर लोणी असलं पाहिजे. आमचा बंटी बर्गर शिवाय खात नाही आणि पिझ्झा शिवाय जेवत नाही, अशा भ्रामक कल्पनेत राहू नका. निकृष्ट पतीचं अन्न आम्ही मुलांना देतोय. चमचाभर दूध असलं पाहिजे, दही असलं पाहिजे, तूप. रात्री झोपताना त्यांना ग्लासभर दूध दिलं पाहिजे, तर उद्याची पिढी बलवान निघेल. उत्तम प्रकृती. 2 पुरेशी संपत्ती. आपल्याकडे द्रव्य पाहिजे. या जगतामध्ये कफल्लक माणसाला 0 किंमत आहे. मी अतिरिक्त नाही म्हणालो, प्रत्येक शब्दाचा विचार केला. उत्तम प्रकृती, पुरेशी संपत्ती. अतिरिक्त झाली तर नोटबंदी येण्याची शक्यता आहे. पश्चातापाशिवाय पदरात काही नाही. उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती, 3 मर्यादित संतती आणि संस्कारित संतती, 4 संतांची संगती आणि 5 ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे तो जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे, ते कमवण्याचा प्रयास करा सगळ्यांनी. आणखीन एक विचार आहे, वाईट खाऊ नका. खूप आनंद वाटला मला आल्यानंतर. वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. काल मी पुण्यातून येताना फार वाईट वाटलं मला, खूप वाईट वाटलं. वाईट पिऊ नका. 31 डिसेंबरला सगळे वाईन शॉप गच्च भरून वाहत होते. आम्ही कुठं चाललोय 21व्या शतकात? आम्हाला द्रवाचा कंटाळा नाही, आम्हाला उपद्रवाचा कंटाळा आहे. 31 डिसेंबरची बातमी, एक 23 वर्षाचा मुलगा दारू पिऊन आला, तोल जाऊन पडला, दगडावर डोकं फुटलं आणि मेंदू बाहेर आला. 23व्या वर्षी तो मेला. कुणाला दुःख झालं नाही, पण अंत्ययात्रा निघाली तेव्हा सगळा गाव रडत होता एका कारणासाठी, त्या नालायक मुलासाठी एका 20 वर्षाच्या मुलीला कपाळ पुसावं लागलं. हे सामाजिक भान आम्हाला असणं गरजेचं आहे. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. किती भ्रमिष्ट होतात माणसं, किती भ्रमिष्ट. एक पिऊनच माझ्या कीर्तनात आला, पायावर डोकं टेकलं, म्हटला ते चोपदार असतात त्याने त्याला तिकडंच अडवला, इकडे येऊ नको महाराजांकडं. तो तिथनं विचारायचा आहे, मला बाबांना प्रश्न विचारायचा आहे. मी त्याला म्हटलं येऊ दे, आणि त्याला विचारायचं ते विचारू दे, कारण ही गावात वाजणारी घंटा आहे, गावभर सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही, त्याला येऊ दे. तो आला आणि माझ्या पायावर डोकं टेकलं. त्याला त्यातही तंद्रीत वाटलं की इथं पाया पडावं लागतंय. त्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्याकडे असा बघायला लागला. ते बघणंही विचित्र असतं, तुम्ही बघून बघा असा बघत. आणि मला विचारलं, प्रश्न विचारायचा, विचारू का? तर म्हणलं विचार. मलाच दमात विचारलं, उत्तर देणार का? मग मी सावध झालो. म्हटलं देईल, पण मला पण सगळं येत नाही. म्हटलं आपण सावध असावं. तो आपल्यालाच विचारेल पहिल्या धारेची कुठं मिळते, मग आपण काय उत्तर देणार जर आपण त्या रस्त्याला कधी गेलो नाही. मग त्यांनी मला विचारलं, तुम्हाला अगस्त्य ऋषी माहित आहे का? म्हटलं माहिती आहे, मोठे ऋषी होते. मग तो अगस्ती किती घोटात सागर प्याला? मी म्हटलं 3 घोटात प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. तो मोठा का? मी म्हटलं मग तूच मोठा, तुझ्यासारखा कोण मोठा असेल या जगतामध्ये? एवढी बुद्धिभ्रष्ट माणसं होतात. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, कपाळाला गोपीचंदनाचा गंध लावा, आळंदी पंढरी देहूची वारी करा आणि सुखानं संसार करा. आणि सगळं करण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही. जरा बोलू, कशातच नाही. मला आनंद कसा वाटतो इथं पनवेल भागात आल्यानंतर सांगू सांगू
त्याच्या अंगावर 5-25 तोळं सोनं असावं, आनंदाची गोष्ट आहे. 5-25 सोन्याच्या अशा चैनी असाव्यात, 10 बोटामध्ये अंगठ्या असाव्यात. देवाने 10 दिल्यात म्हणूनच 10 बोटामध्ये अंगठ्या असाव्यात. पण एवढं ऐश्वर असल्यानंतर त्या 25 चैनवर एक टपोरी सोन्याची तुळशीची माळ असेल तर ते सगळ्यात मोठं ऐश्वर असेल. हे आम्ही नाही विसरलं पाहिजे. ते ऐश्वर जर टिकून ठेवायचं असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषानं कंठी मिरवा तुळशी सांगणारे तुकाराम महाराज, आणि त्याने आयुष्यभर गळ्यात तुळशीची माळ घातली, स्वराज्याचं संरक्षण केलं. फार सुंदर दृष्टांत, मला मोह आवरत नाही सांगायला. अनेक महापुरुषांचं चरित्र वाचलं, त्याच्यामध्ये सद्गुरू दादा महाराज सातारकर हे खूप मोठे संत होते. त्यांनी जेव्हा गळ्यात माळ घातली नाचायला लागले. ते नाचायला लागल्यानंतर त्यांना विचारलं, का हो नाचता? आनंद झालाय. कशाचा? माळ घातल्याचा. त्यात कसला आनंद? दादा महाराजांनी उत्तर दिले, ते सोन्याच्या अक्षरात लिहिण्यासारखं आहे. दादा महाराज म्हणाले, काल गळ्यात माळ नव्हती, गळा मोकळाच होता. त्या क्षणाला मृत्यू आला असता तर कुणाचा म्हणून मेलो असतो. आज गळ्यात तुळशीची माळ पडली, उद्या जरी मृत्यू आला तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. हे दादा महाराज दिलेलं उत्तर आहे, लक्षात ठेवा. आम्ही या जन्मात संत नाही होऊ शकत, कदापि होणार नाही, कारण तेवढी पुण्याई नाही. या जन्मात आम्ही संत होऊ शकत नाही, पण आम्ही संतांचं होऊ शकतो. हा मुद्दा मोलाचा आहे. आम्ही या जन्मात ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही, पण आम्ही माऊलींचे होऊ शकतो. हा शिक्का मिरवण्यात आम्हाला भूषण आहे. हा उत्सव भला थोरला उभा केलात, मोठ्या दैदिप्यमान अवस्थेत हा चालू आहे. पुनश्च एकदा सांगतो की याच ठिकाणी दानाला योग्य ठिकाण आहे. दान केलं तर ते सातपात्री केलं पाहिजे. आणखीन आजीव सभासद वाढणं गरजेचं आहे, की जेणेकरून हा उत्सव आणखीन विस्तारेल, मोठा होईल, आम्हाला पर्वणी देईल. नाही तर नको तिथं दान करून उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. अपात्र दान नाही चालणार. गुरुवर्य परमश्रद्धेय मारुती बाबा कुरेकर कधी कधी दृष्टांत देतात. ऐकलाय त्यांच्या तोंडून. एक आंधळा बसला होता रस्त्याच्या कडेला आणि एक साहेब चालला होता. तो म्हणायचा, आंधळ्याला धर्म करा. त्या साहेबांनी त्याच्या ताटात 1 रुपया टाकला. साहेब पुढे गेला, तो आंधळा उठून उभा राहिला. म्हटला, साहेब हा रुपया चालणार नाही. कोण म्हणला? आंधळा. साहेबही चमकला. ते म्हणले, तुला कसं कळलं? ते म्हणले, मला दिसतं, मी काय आंधळा नाही. पण म्हणले, मी रोज इथून ऑफिसला जातो, इथं आंधळा बसलेला असतो. हो म्हणले, बसलेला असतो, पण त्याचा बदली कामगार म्हणून मी आलोय. मग साहेबांनी विचारलं, तो आंधळा कुठं गेला? तो म्हणले, पिक्चरला गेलाय. म्हणजे तोही आंधळा नाही. असं आंधळं जळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. अशा ठिकाणी दान करण्यात काही स्वारस्य नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, हे इतकं सुंदर चाललंय की त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आज विपुल प्रमाणात अन्नदान आहे. येथे एक सिद्धीतले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. ज्या माणसाने ते द्रव्यदान केलंय त्याच्यातून होणारं अन्नदान हे निश्चितच त्याला परमार्थामध्येच नाही तर ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करील, या धरती संशय नाही. या सर्वांचं कल्याण असो. कल्याणमस्तु. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. म्हणा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपे पोटी. तुका म्हणे मुक्ता फळ तुका म्हणे मुक्ता फळ तुका म्हणे मुक्ता फळ नाही त्याचे भेट भोगते. नाही
आहे त्यात भेटे भोगते तुका म्हणे आहे तुझे नाम तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम नाही त्याची भेटी मुक्ताचे नाही त्याची भेटी भोगिते तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम आम्ही ते प्रेम सुख जाणो आम्हीच ते प्रेम सुखे भोगित आत्ताच या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मंडळ पनवेल पूर्व परिसर कुमोदनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे आजच्या या अभंगामध्ये हरिभक्तिपरायण प्रमोद महाराज जगताप बारामती यांनी नामाचं महात्म्य काय असतं आपल्या विद्वत्तेनं अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्यापुढं मांडलेलं आहे. माऊलींचा प्रसाद म्हणून या ठिकाणी महाराजांना शाळा श्रीफल देण्यात येईल. मी विनंती करतो हरिभक्तिपरायण सुभाष महाराज बेलवली यांनी महाराजांना शाळा श्रीफल द्यावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच या ठिकाणी आज तुतारीवाले मध्यमी भजनामध्ये या ठिकाणी तुतारी वाजवली जाते. तुतारी वादक दादासो यांनाही या ठिकाणी मंडळातर्फे शाळा श्रीफल देण्यात येईल. मी भाऊ पटेल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शाळा श्रीफल द्यावी. या ठिकाणी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक कीर्तनामध्ये या ठिकाणी भाग्यवान श्रोता स्त्री आणि पुरुष त्यांना या ठिकाणी हे बक्षीस दिलं जातं. श्रीयुत नामदेव शेठ फडके विहीगर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या हस्ते त्या भाग्यवान श्रोता स्त्री आणि पुरुष यांना आपण ते बक्षीस द्यावं. मी महाराजांना विनंती करतो की या डब्यातून आपण महाराज प्रथमतः पुरुष भाग्यवान श्रोता तीनशे चार भाग्यवान श्रोता पुरुष. कोणी आहे का? आले आले, वाह.